पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे। त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळणार आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामोठे येथे केले। महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे। याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने परेश शेठ ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे येथील सेक्टर 6 मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर आणि दर्जेदार आयोजनात पार पडली। या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांची उपस्थिती लाभली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, हिंद केसरी योगेश दोडके, संदीप बोंडवे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, हरचरण सिंग सग्गू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक जयंत पगडे, अनिल भगत, गणेश कडू, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पुरुष कुस्ती स्पर्धेत पै सिकंदर शेख विजयी झाले, दुसरे पै विजय चौधरी विजयी झाले, पै शिवराज राक्षे, पै किरण भगत विजयी झाले, तर महिला कुस्तीमध्ये पै अमेगा घरत आणि पै सृष्टी भोसले या विजयी झाल्या। भारतीय जनता युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा इथे ठेवलेल्या होत्या। खरोखरच जबरदस्त अशा इथे स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये 4 टाइम हिंद केसरी, 3 टाइम हिंद केसरी, 2 टाइम हिंद केसरी असे 4 मल्ल या इथे येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर मोहोळ साहेबांसारखे एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात। खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोठा असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात चालना लाभणार आहे। मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा, मराठवाडा, विदर्भ यांचा असेल तर नाही, कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोठा, कळंबोली येथील जो वर्ग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा खारघरमध्ये ठेवण्यात आलेले, फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते, अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते। ते सामने सुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले। याच बरोबरीने कळंबोली येथे सुद्धा क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते। त्या इथे सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला। म्हणजे हे सर्व बघितलं तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत। नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी, मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल। पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इथं रुजावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे। माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील, आयुक्त माननीय मंगेश चितळे साहेब असतील, पूर्वीचे आयुक्त माननीय गणेश देशमुख साहेब असतील, यांचा क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या इथे विकास व्हावा यासाठी अतिशय पद्धतशीरपणे इथे जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतं की सध्या आज या इथे जी गर्दी जी जमलेली होती नक्कीच मला वाटतं की याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई तरी नक्कीच होईल असं मला वाटतं।